फायटर टॉयज इनसाइड. इथं भेटतं बघा. पास्ता खाऊ आता. पडले ना. गाईज व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर गाईज मी एवढ्या दिवसानंतर व्लॉग यामुळे करतोय कारण की ना आतापासून आहे ना माझे ना पेपर चालू होत आहे आणि आज माझा सगळ्यात पहिला पेपर आहे आणि सगळ्यात पहिला पेपर आहे ड्रॉइंगचा. आणि ड्रॉइंगचा पेपर तर खूप इझी आहे आणि आमच्या 2 तारखेला पण ऍक्च्युअली पेपर होता बट 2 तारखेचा आहे ना पोस्टपोन झालता. नाथ षष्ठी होती त्यामुळे. तर 2 तारखेला म्हणजे उद्याच आपल्याला सुट्टी आहे. आणि आता आहे ना मी ना पूर्ण रेडी झालोय आणि आता फक्त आयडेंटिटी कार्ड आणि बॅग वगैरे पॅक करायची आहे. आणि स्कूबी तर बसलेली आहे बघा. मम्मी करते स्वयंपाकाला काय करते मम्मी? वांग्याची भाजी आणि पप्पा आहे ना आंघोळ करताय. तर काय आता मी आलोय सँडल घालायला. मी शूज घालणार होता ऍक्च्युअली बट माझा मित्र पण आहे ना सँडलच घालणार आहे. तर मी फसलो तर त्याला फसून मी असं मी प्लॅन बनवलाय. मग काही नाही होत पेपरच्या टाइमला सँडल चालती आय थिंक सो. चला मी सँडल घातली आहे. आता एकदा ना आपण काय करू सायकलला बाहेर वगैरे काढू मस्त क्लीन करून घेऊ कारण ती खूप खराब झालेली आहे आणि दादा ते झोपलेले. एकदा गेटचं लॉक पण उघडायचं आहे बट मला एका हाताने उघडता नाही येणार त्यामुळे फोन ठेवावा लागणार आहे. काय माझा मोय झालं कारण की मी वरतून कपडाच नाही आणला डायरेक्ट आलो खाली. चला कपडा घेऊन जाऊ आता. आणि मला आहे ना सायकल काढायला थोडीशी प्रॉब्लेम झाली कारण की तिथं ती गाडी लावलेली होती ना भुकलो त्याला बट काही नाही झालं. आता पुसून घेऊ प्रॉपर सायकल. तर आता मी ना सायकल प्रॉपर पुसून घेतली आणि कॉर्नरला पण लावली आहे कारण की रस्त्यात ना गाड्या वगैरे आल्या ना वापस काढावं लागणार त्यामुळे मी ना साईडला लावून दिलेली आहे. आणि आता मी चालले वरती कारण की बॅग वगैरे पण घ्यायचं आहे आणि तिकडून ना माझा मित्र येतोय तो ना इथं रोडवर येईल मग मला आवाज देईल मग मी जाईल. आणि मला आयडेंटिटी कार्ड पण घालायचं आहे नाही तर आयडेंटिटी कार्ड विसरून. आणि मम्मी ना आता स्कूबीला आंघोळ घालते आणि स्कूबी किती क्यूट दिसतीये एकदम बारीक. तिच्या केसामुळे ना ती ना अशी थोडी मोठी वाटती मग ती इतकी छोटी आहे ना त्या आंघोळ केल्यावरच समजतं कारण की तिचे केस चिपकून जातात. ते केसांमुळे लईच मोठी वाटते ती. मेहनतीने ना मी टोपी काढली आहे झाडूच्या साह्याने. आता त्याला मस्त झटकून घेऊ. ती किती दिवसाची पडलेली आहे मला लक्षच नाही हा टोपीचं कारण की ना ही ना शाळेत लागते ना टोपी. आणि स्कूबी आता वाळायला चाललेली आहे. वाळायला चालली आहे माझी भाषा आहे ती. आणि मला आहे ना शाळेत खूप जण म्हणतात की तुझी हिंदी आणि मराठी लय भारी आहे ते म्हणतात त्यांना थँक्यू. आणि गाईज माझ्या बॉटलमध्ये ना अख्खा बर्फ झालाय आणि आता आहे ना मी चाललोय शाळेत. तर मी तुम्हाला आहे ना डायरेक्ट शाळेतून आल्यावरच भेटतो. तर गाईज फायनली मी आता शाळेतून आलोय आणि ना टी शर्ट वगैरे पण घातलंय कारण की नाही खूप ऊन पडते आणि गरमी पण होते. आणि मधल्या रूम मध्ये तर इतकी गरमी होती. आणि आरोही दीदी आता करते स्वयंपाक काय करते आरोही दीदी? आज हम बनाएंगे पास्ता. किती वाजता बनन? तू ट्युशनला किती वाजता जाणार आहे? 12:30. 12:30ला बनणार. हा मग मी बरोबर टाइमवर जाईल. आणि उद्या ना माझ्या शाळेला सुट्टी आहे. तर आता मम्मी गेली आहे शॉपवर आणि मी व्लॉग आहे ना आरोही दीदीच्या फोन मध्ये घेतोय त्यामुळे क्लॅरिटी भारी येते. नंतर आली आपली पास्ताची प्रिपरेशन. पास्त्याची प्रोसेस अजून सुरूच झालेली आहे तर अजून थोडा वेळ लागणार आहे. मग माझा टाइम तर झाला ट्युशनचा. मग तू जाऊन ये मग तुझ्यासाठी बनवून ठेवते ना मी. ओके. आता माझ्या ट्युशनचा टाइम झालाय त्यामुळे मी चाललोय ट्युशनला. चला आता जाऊ ट्युशनला. बाय आरोही दीदी. बाय. मी गेलतो ट्युशनला बट 1 वाजता जायचं होतं त्यामुळे मी वापस रिटर्न घरी आलो. मी ना मस्त आता थंड पाणी पिलंय कारण की मी ना ट्युशनला रोज थंड पाणी घेऊन जातो तो वापस फ्रीजमध्ये ठेवून देतो म्हणजे अजून थंड होईल. तर आता फायनली पास्ता रेडी झालाय. पास्ता खाऊ आता. पडले ना मला दिसलंच नाही. तिकडचं लाईट बंद करून दे एकदा आणि खाऊन घेऊ.
काय आता मी फायनली ट्युशन वरून आलो आणि मी ट्युशन वरून आल्यावर आहे ना लगेच आईस्क्रीम खायला बसलेलं आहे. आणि दादा आहे ना, दादाचा एक व्हिडिओ काय करतोय, एडिट करतोय. चला आता मी मस्त आईस्क्रीम खातो. कोणी आणली होती दादा आईस्क्रीम? तर काही आज 6 तारीख आहे आणि मी 1 तारीखचा ब्लॉग आहे ना 6 तारीखला वापस सुरू केलाय. कारण की त्या दिवशीचा ब्लॉग मी आता एडिट केला तर खूप छोटा होत होता, त्यामुळे ना मी आज पण एडिट केलं. काल ना आम्ही नाईटलचं झाड पाडलं ना, त्यामुळे एवढं सुनं सुनं वाटतंय. कारण की ना त्या मोटरचं पण थोडंफार काम होतं आणि ते ना घाण पण खूप करत होतं अंगणात, त्यामुळे ते कापावं लागलं. ते बघा तिथे ते झाड. आता काय करू, मी ड्रेस वगैरे झाले आणि मी 7 वाजताच रेडी होतो, पण मला ब्लॉग एडिटला थोडा अभ्यास पण केला. आणि आज माझा मराठीचा पेपर आहे आणि मग मी स्वयंपाकाला देते का मी बाहेरून घेऊन जाऊ? स्वयंपाक देऊ तुला? नको बघ, मी दुकानातूनच घेऊन जातो. तर मग मी 5 रुपये घेतले, कारण की 2 कुरकुरे पुरत नाही, 10 मिनिटाचाच टाइम राहतो खायला, त्यामुळं एक संपून जातं. चला आता आपण जाऊ दुकानात, पण एकदा ना लॉक खोलून घेऊ. आणि स्कूल पण आली माझ्या मागं मेव मेव करू लागली. आणि माझ्या मनात एक कुरकुरे पण आले ड्रीम 11 मध्ये ना खायला पण चांगलं लागतं आणि त्याच्यात त्यांना काहीतरी खेळायला पण भेटतं. तर इथं समोरच्या दुकानातच भेटतं. आता आपण तिथं जाऊ. हे बघा इथं एक दुकान आहे, इथं भेटतं बघा ड्रीम 11. तर काही ड्रीम 11 तर नाही भेटले, फायटर ते तरी भेटलं. तर बघू आपण याच्यात काय आहे. मी शाळेतून आल्यावर तुम्हाला दाखवूनच. फायटर टॉईज इनसाइड म्हणजे काहीतरी फायटरचं आहे मध्ये. चला आता जाऊया पटकन घरी, शूज वगैरे घालू, आयडेंटिटी कार्ड वगैरे घालू आणि जाऊ. या रोडवर आहे ना चालायला खूप मजा येते सकाळी सकाळी, कारण ते मागून सनलाईट येतो आणि व्हिडिओ इतका प्रॉपर येतो ना, त्यामुळे चलो लेट्स गो. आणि घर आहे ना आता आहे ना खूप वेगळंच वाटतंय खरं. डायरेक्ट ते झाड कापल्यावर आहे ना वेगळंच वाटतंय. ते मी झालेलं आहे तेव्हापासून येते झाड, तेव्हापासून एकदा दोनदा कापलंय. पुढच्या वर्षीपर्यंत ते वापस येऊन जाईल, त्यामुळे काही ताण नाही. आणि स्कूबी बघा खाली आलेली आहे. लेट्स स्कूबी चल चल चल. तर आता मला आहे ना शाळेत जायचं आहे, त्यामुळे ना आपण पटकन शूज घालून घेऊ. आज मी ना ट्युशनला सुट्टी मारणार आहे, कारण की उद्या आम्हाला सुट्टी आहे, कारण की उद्या संडे आहे. आणि परवा आहे ना मॅथचा पेपर आहे, मॅथचा ऑलमोस्ट झालेलं आहे, तर ते मी ट्युशनमध्ये उद्या पण करू शकतो. स्कूबी ना बाहेर येऊन जाऊ लागली. चला आता स्कूबीमध्ये घेऊ. आता मी चाललो आहे शाळेत, तर मम्मी पप्पाला बाय करू एकदा. बाय पप्पा, बाय मम्मी. चलो स्कूबी हरविंग. Where are Scooby? Scooby?